हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आता आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आता दक्षू आणि मी देवांशची शाळेतून येण्याची वाट बघत आहे, कारण की आज त्याच्या शाळेत रेनी सीझनची ऍक्टिव्हिटी होती। सो रेनकोट आणि अम्ब्रेला त्यांना कॅरी करायला सांगितलं होता। तर बघूत आता तो आल्यावर सांगेल की त्याची ऍक्टिव्हिटी, त्याचे गेम्स वगैरे कसे झालेले आहेत। सो आता दक्षू आणि मी देवांशचा येण्याची वाट बघत आहोत, कारण की त्याची शाळा 11:30 वाजता सुटती। तर तो आता येईलच एक 5-10 मिनिटात। आणि आता आमचं पण काम सगळं आवरून झालेलं आहे, तर आता आम्ही मजा मस्ती करणार आहे। तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा। दक्षू दक्षू कुठे आहे? दक्षू तू दक्षू आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? आमच्या दक्षूला आता एक एक दोन दोन वर्ड्स बोलता यायला लागले। दक्षू बाबा म्हण, नीट जोरात म्हण, जोरात म्हण। बाबा। दादा म्हण, दादा दादा। नुसतं बाबाच नाही म्हणायचं, दादा पण म्हणायचं। तुझे ते बुक्स आण ना त्यांना दाखवायला, आपण दाखवू सगळ्यांना बुक्स तुझे। अभ्यास दाखवू, अभ्यास दाखवू तुझा। तुझा अभ्यास दाखवू ना आपण सगळा। ते हे आण ना, फिशचं बुक आण। तिथं सोफ्यावर फिशचं बुक आण, हळूच आण। त्याला छोटे छोटे बुक्स आणलेले आहेत, तर त्याच्यात फिश, ॲनिमल्स असे छोटे छोटे आहेत, ते तो घेऊन आलेला आहे। तर त्याला बोलता येत नाही, पण तो ओळखण्याचा प्रयत्न करतो की आपण विचारलं ना चेअर कोणती त्या बुकमध्ये, तर तो सांगतो चेअर कोणती आहे, फिश कोणती आहे, असं बऱ्यापैकी तो सांगायचा प्रयत्न करतो। हा, ही तुझी बुक आहे? वाव, काय आहे त्या बुक मध्ये? काय आहे? दाखव बरं त्यांना। बापरे, बाटप पण आहे तुझ्या बुक मध्ये? हो। ब्रश दाखव त्यांना, ब्रश ब्रश दाखव, ब्रश ब्रश दाखव बरं। कोणता ब्रश? असं दाखव, असं 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 असं, तसं नाही, हे असं असं दाखव ना। खाली ठेव, खाली ठेव। हा, कोणता ब्रश आहे? हा ब्रश बा। हा, आणि बॉटल कुठे दाखव बरं त्याच्यात? बॉटल, मिल्क बॉटल कुठे दाखव? पाठीमागे मिल्क बॉटल, इथून स्टार्टिंगला। दाखव बरं मिल्क बॉटल कुठे? पटकन दाखव बरं। डक्की कुठे दाखव? डक 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 कुठे दाखव ना। दिसली का डक? हे बघ इथं, हे बघ, ही बॉटल, ही मिल्क बॉटल आहे। कुठे मिल्क बॉटल? हा, ती मिल्क बॉटल आहे। सिपर आहे, सिपर। आता हे डक आहे इथं। हा, डक दाखव। ह्या दोन पैकी डक कोणतं आहे? कुठे डक? कोणतं डक आहे? डक कोणतं आहे? हे येलो कलरचं डक आहे। डक। ओ, काय झालं रे? ओ, काय झालं रे? दक्षु भोबो कसं करत? हो हो। आणि म्याव कशी करती? आणि टायगर कसं करत? तर देवांश शाळेतून आलेला आहे, तर आता आपण त्याला विचारू आज दिवसभरात, म्हणजे आज त्याच्या स्कूलमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी झाल्यात। तर देवांश, काय काय ऍक्टिव्हिटी झाल्यात? आणि आज तू अम्ब्रेला नेलं होतं ना रेनी सीझनचं, मग काय काय केलं त्या अम्ब्रेला आणि रेनकोटच्या ऍक्टिव्हिटी? कॅच वरती फेकून कॅच करायच्या होत्या काय? मग तुला आली का कॅच करता? आणि पण आज पाऊसच नाही पडला, मग कस काय ऍक्टिव्हिटी झाली तुमची? इकडे बघ ना।
आणि तुझा हा नवीन युनिफॉर्म आहे, हा स्पोर्ट्स. देवांश तुझा हा स्पोर्ट ड्रेस आहे. वाव, नवीन आहे बाबा, छान आहे. छान आहे तुझा पण. वाव, तुझा पण आहे. वाव वाव. आता दोघं इथं उभा राहा, मी तुमची एक गेम घेते. चला. ते 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 कोण घालणार आहे? देवांश तू घालणार आहेस तू ते हा. तर ना मी लेफ्ट म्हटलं ना तर लेफ्ट साइडचं हे करायचं, प्रेस करायचं. राईट साइड म्हटलं की राईट साइडचं प्रेस करायचं. ओके. आणि दक्षू तू दादा ज्या साइडचं प्रेस करेल त्या साइडचा हात वरती करायचा. हा, ओके. हा. देवांश लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. हा. ते रिमोट खाली ठेव ना, रिमोट खाली ठेव. बर ठीक आहे. हा, एका हाताने करतो का? हा. राईट राईट लेफ्ट लेफ्ट राईट. आता फास्ट. हा. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आता फास्ट. आता कसं होते? आता मजा यायला लागली का तुला? हा. वरती वरती बस आणि उभा राहा. बापरे, दक्षूला चढता येतं. बापरे. उभा राहा, उभा राहा. नीट उभा राहा, नीट उभा राहा. कृष्णा बासरी कसा वाजवतो दक्षू? बासरी असा 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 वाजवतो. कसा वाजवतो? असा वाजवतो. अरे बापरे, दक्षूला बासरी वाजवता येते. कृष्णा कसा बासरी वाजवतो सांग बरं परत एकदा. हा, व्हेरी गुड. आणि टायगर कसं करतो? कसं करतो? दक्षूचे डोळे कुठे आहेत? नाक. आणि डोकं कुठे आहे? डोकं दक्षूचं. अरे बापरे, दक्षूला डोकं आहे. अरे वा. आणि दक्षू हे कसं करतो? हरे राम 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 हरे हरे. कसं करतो दक्षू तसं? हा, नीट बसून करून दाखव. हा. अरे वा, व्हेरी गुड. दक्षूने आज काय खाल्लं? हरे राम है ना. दक्षू आता झोपलेला आहे आणि देवांशला मला झोपी घालायचे, पण देवांश काही झोपत नाही कारण की देवांशला त्याच्या पिचकू सोबत खेळायचे आणि देवांश कंटिन्यू त्या पिचकू सोबत खेळतोय. झोपताना सुद्धा ते घालून झोपतोय. आणि हे ऍक्च्युली हिवाळ्यात घालत असतात पिल्लू, माहिती का? पावसाळ्यात नाही घालत. मग काय? हेडफोन्स पिचकू कसा असतात? मध्ये मध्ये. अरे देवांश, ते कानाला थंडी वाजू नये म्हणून असतं, ते हिवाळ्यातच घालत असतात. पावसाळ्यात पाऊस आल्यावर रेनकोट आणि छत्री घालत असतात, माहिती का? ऑलरेडी आत्ताच नसतात ते. उगं तुला ऑफर मध्ये भेटलंय म्हणून घेतलंय ते. कसं करतोय तुझं पिचकू? कसं करतोय तुझं पिचकू? आणि ह्याचे आणि दक्षूचे कंटिन्यू भांडणं चालू असतात ते पिचकू खेळण्यासाठी. आणि देवांश काही देत नाही. देवांश, दक्षू छोटा आहे, त्याला द्यायचं असतं थोडा वेळ. अरे जरी तुझं असलं तरी पण त्याला थोडा वेळ खेळायला द्यायचं, कळालं का? कारण की आता दक्षू झोपलेला आहे झोप्यात मस्तपैकी पाठीमागं. आणि आता मी देवांशला झोपी लावणार आहे. आणि मग का नाही झोपणार? मग अभ्यास करायचा का? मग काय खेळायचं? पिचकू. पिचकूच खेळायचं ना तुला? कंटिन्यू पिचकूच खेळतोय तो. त्याला काही झोपायचं पण नाही. आणि आज सॅटरडे, आज त्यांची फक्त प्ले ऍक्टिव्हिटी असती, त्याच्यामुळे त्याला काही घरी होमवर्क वगैरे दिलं नाही. त्याच्यामुळे तो काही होमवर्क वगैरे पण करणार नाही, फक्त खेळणार आहे ना. आज शाळेत माझ्या फोनिक साऊंड झाले ना तुझे? सांग बरं म्हणून. सांग ना. ए मॅम, ए नाही. मग कोणते झाले? हा, मग अजून पूर्ण म्हणून दाखवते. नाही नाही. आय इफ. हा, व्हेरी गुड. व्हेरी गुड.
OT नाहीच आहे. ON ऑन. ON on. O OS off. OS पण नाहीये. OR. OR on. व्हेरी गुड. UP up. हां US us. व्हेरी गुड. आणि हे सगळे फोनिक साऊंड आहेत, कळालं का? आता दुसरं पण एक sound. नॉन फोनिक साऊंड अजून तुला शिकवले. त्याला नॉन फोनिक साऊंड अजून शिकवले नाही, फक्त फोनिक साऊंडच शिकवलेले आहेत. तर प्रॅक्टिस करतोय आता. लक्षात राहते. माझं बाळ अभ्यास करायला लागलाय आता. गुड बॉय होणार आहे आता, है ना? पडलं का? चलो. करतोय देवांश तू? इथून कशी गाडी निघणार आहे तुझी? तू एवढ्याशा जागेत गेलास. काठी वगैरे आणून काढ ना गाडी, नाही तर खाली वाकून काढ. मग पायाने कशी काढतोयस तू गाडी? चल वरती ये, चल वरती ये पटकन. मज्जा येते नाही है ना? मग आज दक्षुने बघ अभ्यास केला तुझ्या त्या जुन्या वहीवर. आली काढता हात काढ. आता मला तू गाडीच काढून दाखव. तुला चॅलेंज आहे बरं का. हा असंच उभं राहून गाडी काढून. हा म्हणजे मी 100 पर्यंत काउंट करू आणि तू ते काढणार. हा बरं हळू. 10 1 2 पासून. ठीक आहे, तू तुझ्या मनाने काढ, मी काउंट नाही करत. मी तुला चॅलेंज दिलंय ना. बरं ठीक आहे काढ. हा ठीक आहे, मी काउंट करते. मनातल्या मनात काउंट करते ना. मग ठीक आहे. हा मी फास्ट काउंट करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 30 40 50 60 70 80 90. कुठे? 2 मिनिट वेट करो. तुला मी तिथून काढायला सांगितली होती. बत्ती धडकली तो आणि मग काढतो. काही नको, आता खालूनच काढ. कुठे तू गाडी काढायला गेला होता, गाडी नाही काढली का अजून? परत तुला त्याच्यात जायचं. हाताने काढ ना. तुला हाताने नाही काढता येत का वाकून? तुला चॅलेंज देते मी, हाताने काढायचं. मग हो फायनली गाडी काढली तू. काय करायचं? तू काय केलं खाली जाऊन? खाली जाऊन काय केलं? फक्त ढकलेलं आणि वरती आलं. नको नको आता परत नाही. खूप झालं आता, बस झालं. नको बस आता. दक्षू झोपलेला आहे, आपल्या आवाजाने उठेल तो. आता 1 टाइम मध्ये काढायची हा गाडी देवांश. हा काउंटिंग वगैरे नाही, तू 1 टाइम मध्येच काढ. चल पण काय सुरू करू? 1 2 1 2 3. अरे बापरे, 3 सेकंद मध्येच काढली का? भारी राहू. कोणती गाडी आहे तुझी बघू? तुझी फेवरेट गाडी आहे? नको ती दक्षूची राहू दे. दक्षूला तिकडे. आज देवांशच्या शाळेत बोट बनवायचं शिकवलं देवांशला, हो ना? रेनी सीझन मध्ये बोट असते ना. बोट कधी यूज करतात? बोट आपण करत जायचे असते तर
यूज करू. हा, पण बोट कशावर चालते? बोट पाण्यावर चालते. हा, व्हेरी गुड. आणि पाण्यात मछल्या बी असतात. शार्क असते, सी हॉर्स असतो. पण ही समुद्रात असते. शार्क समुद्रात असती आणि सिंह हॉर्स आहे ना ते वाईल्ड ॲनिमल्स आहेत बाळा. ते लँडवर राहतात, पाण्यात नाही राहत. ते पाण्यात फक्त फिश असतात. सी हॉर्स आहे बाळा तो. सी हॉर्स कुठे राहतात? सी हॉर्स पण पाण्यातच राहतात, कोणत्या? समुद्राच्या. म्हणून त्याला सी हॉर्स म्हणून नाव दिलेलं आहे. पण तिथं डॉल्फिश असते. अजून डॉलफिश नसती, जेलीफिश असती, अजून सांग बरं समुद्रात कोणकोणते हे राहतात ॲनिमल्स? जेलीफिश असते. हां, शार्क असते. हां, कलरच्या मछल्या असतात. व्हेरी गुड. सी हॉर्स असतो, ऑक्टोपस असतं. सी हॉर्स सी असतो. ऑक्टोपस बी असतो. हां, एवढे सगळे कुठे असतात? समुद्रात असतात. आणि रिव्हरमध्ये काय काय असतं? फक्त छोट्या मछल्या. हां, छोट्या मछल्या असतात. आणि तुला आता हे बनवता येईल का घरी? बोट घरी मला हे शाळेत पण मला बनायची आहे आणि घरी बी बनायची आहे. चालेल. आणि आता अम्ब्रेला तर तू आता स्कूलमध्येच विसरला आज. मग ते नाही, ते अम्ब्रेला गोळा करून घेतल्यात. गोळा करून म्हणजे घेतलाय? जमा करून घेतलायत का? पुढच्या याला देणार आहेत आता अम्ब्रेला. ओके. मग तुला मजा आली आज ना ऍक्टिव्हिटी करताना? आणि पण ती थोडीच आली. थोडीच आली का? कारण की आज तुम्हाला पाऊसच नाही आला ना नेमकंच, त्याच्यामुळे. स्कूलमध्ये रेनी सीझनची ऍक्टिव्हिटी होती, तर त्यांनी आज पाऊसच आला नाही म्हणून मग त्यांनी अम्ब्रेला आणि रेनकोट आहे ते जमा करून घेतलेत शाळेत. सो आता जेव्हा कधी पण पाऊस येईल तेव्हा त्यांना ती एन्जॉय करायला देतील ते बाहेर ग्राउंडवर रेनकोट आणि अम्ब्रेला सोबत त्यांना खेळायला. म्हणून आज ह्यांच्या शाळेत अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या आणि त्यांना एक जस्ट इन्फॉर्मेशन दिली की पाण्यात कोणते ॲनिमल्स असतात किंवा हां, ऑलरेडी बांधकाम चालू आहे. हां, त्याची शाळा म्हणजे डेव्हलप होतीये, सो तो ते सांगतोय. तर आता तुला मजा आली ना ह्या ऍक्टिव्हिटीत, तर हे लक्षात ठेवायचं. हां, समुद्रात कोणते ॲनिमल्स असतात, कोणत्या फिश असतात, रिव्हरमध्ये कोणत्या हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला त्या मॅडमने ऍक्टिव्हिटी करून सांगितलेले आहेत जे तुमच्या लक्षात राहण्यासाठी, बरं का? हां, कासव पण असतात. चला आता आराम करा. आता दक्षू उठल्यानंतर परत व्लॉग कंटिन्यू करू. तू काय खातोय? दक्षू कसा डाळिंब खायलाय. कसा खातोय डाळिंब? कसं आहे डाळिंब? हा दक्षू, छान आहे, छान आहे. आता दक्षूची झोप झालेली आहे. आम्ही मस्तपैकी फ्रेश झालोय आणि देवांश आत्ताच झोपेतून उठलाय. आणि आता आम्ही आता सगळेजण दूध पिणार आहे ना दक्षू? हा, त्याच्यात काय आहे पिल्लू? तुझ्या ह्या बुक मध्ये काय आहे? काय आहे? साप? कुठे आहे साप? कुठे आहे साप? दाखव बरं. साप. काय आहे? साप. साप नाही बाळा, तो ईल पाण्यातला ईल आहे. साप. तो आता एक नवीन नवीन वर्ड शिकतोय. सो आजचा व्लॉग थोडा लांब होता आणि बस लेकरांमध्येच गेला. आजचा व्लॉग हा देवांश आणि दक्षूच्या अवतीभोवतीच होता. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. सो बाय.